हा खरात प्रकरण म्हणजे हे एक कलंक आहे. म्हणजे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं जर बघितलं आपण तर हे प्रकरण किती गाजतंय. आणि आपण जर बघितलं आपला वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या वारकरी संप्रदायाचा पण डाग आहे या खरात प्रकरणामुळे. पण आज आपण जे जीवन जगतोय आपण थोडा बहुत काही ना काही आशीर्वाद मिळतात, सगळं मिळतं आहे. देव असेल, वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्याकडनं जे पिढीला म्हणजे म्हणजे आपलं मुलं असतील 18 वर्षाचे असतील 22-25 वर्षापासून असतील या मुलांना वगैरे एक चांगलं वळण लागतं या वारकरी संप्रदायामुळं. ह्या म्हणजे हे हे जे भोंदू महाराज वगैरे हे भोंदू महाराज वगैरे ह्याला म्हणू शकत नाही आपण. महाराज कोणाला म्हणायचं, कीर्तनकार असतील किंवा रोज गीतावर बोलतात, रामायणावर बोलतात आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचं जातं आणि त्यातून काहीतरी आपणाला शिकायला मिळतं. तर हे एक असं एखाद्या प्रकरणामुळं थोडंसं सगळ्यांना धक्का लागतो. हे प्रकरण जे झालेलं आहे हे अक्षरशः दाग लागलेला आहे महाराष्ट्राला.